टिंबी कोडावे म्हटलं तर अगदी जो डोळ्यासमोर लगेच रॉकी ग्रुप चषक ही स्पर्धा रॉकी दादा यांची मात्र ती टुर्नामेंट लगेच डोळ्यासमोर येते आणि त्याच गावचा हा उदयनमुक्त खेळाडू पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती अगदी भन्नाट वेग चांगली गोलंदाजी आहे. बघा तुम्हाला पहिले चेंडूची लेंथ अँड लाईन पाहावी लागेल, त्यानंतर तुमचं शॉट सिलेक्शन चेंडूचं मेरिट आहे ते मात्र ओळखणं हे तितकंच गरजेचं असतं फलंदाजाकरिता. फक्त बॅट फिरवून चालणार नाहीये, कारण की आधुनिक आणि जुनं क्रिकेट जर आपण पाहिलं तर जुनं क्रिकेट एका तंत्रावरती होतं, सिंगल आणि डबल बेसिक जे आहे त्यावरती होतं. परंतु आताचं क्रिकेट जे आहे हे बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की तरुण पिढी जी आपण पाहतो तर मोठे फटके परावर्तित करण्यामध्ये मात्र अग्रेसर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र बॅटची एज आणि चेंडू आपण पाहू शकाल तर लॉंग स्टॉपच्या दिशेला गेलाय आणि यावेळेस आपण पाहू शकलात तर 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर. आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीचं सपाटीकरण या मैदानाचं देखील आपल्याला पाहायला मिळतं, खेळपट्टीचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. याचाच अर्थ काय की सर्व काही चांगल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने खेळलंय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत मिड विकेटला आणि काय झाले तिथे शेवटच्या क्षणाला चांगला अटेम्प्ट तिथे पाहायला मिळाला आणि यावेळेला मात्र पडते पुन्हा एकदा एक विकेट. फक्त 2 धावा आतापर्यंत पार्थने मोजल्यात, 1 विकेट पार्थने देखील प्राप्त केली आहे. तर साम्यता आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये चौथ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली होती आणि पार्थने त्यावेळेला दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू हाताळला, त्या चेंडूवरती देखील विकेट त्यांना प्राप्त केली आहे आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलने इथे झालेली लागली आणि तोच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर पार्थ तयार. यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर पार्थला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह मध्ये खेळला, जिथे मात्र लॉंग ऑफचा खेळाडू पुढे सरसावला, ज्याचं वयवर्ष 16 ते 17 वयोगटातला हा खेळाडू. या स्पर्धेतला सर्वाधिक तरुण खेळाडू कोण असेल तर त्याचं नाव आहे पार्थ. टेंबी कोडाव्याचा एक ब्रँड. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर याच नावासाठी मात्र भरपूर गर्दी होईल, ज्याच्याकडे मात्र जी स्किल आहे गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र करण्यात जो पटाईत अर्थातच पार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर पार्थ सांगतोय की सहज नाही. इथून तुम्हाला ते परिश्रम आहेत ज्या अनुषंगाने आपण पार्थ सांगतोय सहज हात खोलण्याची संधी मिळणार नाही. अगदी चांगला चेंडू हा देखील हाताळलाय तो म्हणजेच पार्थ यानं. दुसरा चेंडू त्याच्या षटकातला पॉवर प्ले मध्ये मात्र प्राचारण करणं एक बर्डीन असतं. नवीन चेंडू असतो, फरीचा चेंडू असतो, तो कसा हाताळावा. अगदी वयाच्या 16व्या वर्षात सफाळे प्रीमियर लीग मध्ये याची वर्णी लागली आणि जो खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करतोय पार्थ तयार. यावेळेस क्या बात आहे, हा चेंडू देखील चांगला हाताळला होता, परंतु फटक्यामध्ये इथे मात्र एक चांगलं टॅलेंट बघायला मिळालं. गोलंदाजानं चांगला चेंडू हाताळला होता, अगदी फलंदाज शफल झाला, ऑफस्टमचा वाईट देखील चेंडू हाताळला, परंतु फलंदाजाचं कॉर्डिनेशन खूप महत्वाची भूमिका होता, ज्याने मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे पाहिलं आणि मग गुटना टेक और चौकार देख असं मात्र दाखवून दिला. अतिशय चांगला फटका खेळला, चौकार मात्र मिळतोय. या चौकारच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19. बिनबाद नाबाद आणि जिंदाबाद अशी मात्र आपल्याला स्थिती पाहायला मिळत आहे. एका बाजूला करण सरावलीचा एक दिग्गज क्रिकेटपटू तर एका बाजूला हर्षल आपल्याला पाहायला मिळतात. एडवर्ड्स एक ब्रँड खेळाडू. हार्ड हिटिंग हा त्यांचा प्रामुख्याचा रोल राहिलाय. त्यांना जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही, परंतु पार्थ हा विषय मात्र चर्चेत आहे. 16 वयोगटातील मात्र हा 16 वर्ष वयोगटातील हा खेळाडू क्या बात आहे. चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, स्वतःमध्ये मात्र परिवर्तन केलं, स्वतःमध्ये चेंजेस आणले, थोडीशी बोटांची जादू बघायला मिळाली. चेंडूला मात्र एक चेंज ऑफ द पेस मध्ये चेंडूला व्हेरिएशन दिलं, थोडासा फ्लाईट देखील बघायला मिळाला आणि मग जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र डॉट आलाय. 4 बॉलचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पार्थ गावावर तयार. टेंबी खोडाव्याचा एक छोटा खेळाडू
यावेळेस हा देखील चेंडू हाताळलाय बघा. लाईन और लेंथ बघा. फलंदाजाचं अगदी मानसिकता ज्याने मात्र वाचली आणि त्या तंत्रावर त्याने गोलंदाजी केली. मेरिटवरची गोलंदाजी. फलंदाजाच्या रीचमध्ये पोहोचला. फलंदाजाचं मन काय धावते हे त्याने पाहिलं आणि अगदी आपण पाहतोय तो चेंडू हाताळला. ही महत्वाची भूमिका आहे ज्या अनुषंगाने आता पार्थ गावड हा गोलंदाजी करतोय. लॉंग असाऱ्यानं भुवनेश्वर कुमारची आठवण करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पार्थ अगदी शेवटचा चेंडू. एक चौकार त्याच्या विरोधात आलाय परंतु त्यानं कमबॅक चांगला केला. यावेळेस हा चेंडू देखील चांगला राहिलाय. क्या बात आहे. पार्थसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वय वर्ष 16 परंतु काही कमालीची गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये कसं षटक हाताळावं पार्थने मात्र अगदी सहजरित्या मांडलं. 2 षटकांचा खेळ देखील संपला. 2 उत्कृष्ट गोलंदाज SPL मध्ये वर्णी लागणारा खेळाडू पार्थ यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला. अगदी पायावर ज्याचं लक्ष होतं फलंदाजाच्या आणि तो चेंडू देखील योग्य रीतीने पिचिंग देखील झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर बॅटचा संपर्क देखील होतोय. वेळेचं महत्व जाणून घ्या. आपण पाहू शकाल आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दुसरं षटक चालू आहे. तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये षटकं फेकायची आहेत. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली आणि दुसऱ्या षटकाचा देखील खेळ चालू झालाय. सफाळे प्रीमियर लीग 2024चा आजच्या दिवसातला 5वा सामना हा तुमच्या समोर चालू आहे. यावेळेस रितेशचा फटका चांगला खेळलाय. जिथे मात्र शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी मात्र येईल तद्वरती आपण पाहू शकाल सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी स्कोर कार्ड. 15 मार्च 1877 खऱ्या अर्थाने क्रिकेट या खेळाला सुरुवात झाली आणि आज जर बघायला गेलं तर क्रिकेट तुम्हा सगळ्यांना वेळ लावून सोडलंय. त्यामध्ये सर्वाधिक पसंतीचा खेळ कुठला तर टेनिस बॉल. या टेनिस बॉलला मात्र भरपूर मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आखाती देशांचा देखील ज्याने मात्र दौरे केले. इंडिया पाकिस्तान हा सामना देखील टेनिस बॉलच्या माध्यमातून बघायला मिळाला. यावेळेस फटका मात्र खेळलाय जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 मिळेल. मी टेनिस बॉलचा उल्लेख करत होतो. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल यंदाच्याच वर्षात इंडिया पाकिस्तान ही देखील मॅच बघायला मिळाली जिथे भारत या संघानं बाजी मारली दुबईच्या मैदानामध्ये आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते हा मात्र कर्णधार पद ज्याच्या हाती भूषवलं भारताचं. अर्थात आज टेनिस बॉल आहे. आज फक्त टेनिस बॉल गावामध्ये नाही तर आज टेनिस बॉल भारताच्या बाहेर देखील जाऊन पोहोचतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पार्थ तयार. हा चेंडू देखील चांगला हाताळलाय. क्या बात आहे. भरपूर चांगली गोलंदाजी. रितेश समोर कशी चेंडू हाताळावे एक दडपण असतं परंतु पार्थ दडपण न घेता आपल्यामधील सर्वाधिक चांगली क्वालिटी काय आहे ती मैदानाच्या आतमध्ये मांडतोय. चांगली गोलंदाजी राहिली पार्थची आतापर्यंत. चेंडूंचा खेळ त्याने 4 फेकलाय जिथे 3 धावा खर्च करतोय म्हणजेच भरपूर चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये षटक हाताळतोय जिथे पॉवर हिटिंग चालू असताना यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू देखील चांगला हाताळलाय जिथे मात्र बॅटची एज घेतली. नशिबानं साथ दिली ती म्हणजेच रितेशची आणि हा चौकार मात्र आलाय. चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिल्या तर 20 धावा या फलकावरती आहेत. रितेश बबलू कुठल्या रीतीने घेतील. पार्थने गोलंदाजी चांगली हाताळली होती परंतु नशिबाची साथी फलंदाजीच्या माध्यमातून राहिली आणि जिथून मात्र तो शॉट टर्डमॅन आणि गलीमधून निघून गेलेला चौकार थोडंसं दुःख देऊन गेला. यावेळी हा फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्या बात आहे. विराट प्रेम कोहलीची आठवण झाली या फटक्यानं अतिशय आणि तदनंतर त्याच्याच पावलोपावली दाखल झालेला रॉकी ग्रुपमध्ये मात्र याची वर्णी लागली. अर्थातच पार्थ गावड हा देखील येणाऱ्या काळात सफाळेचं शहर हे गाजवणार आहे कारण ज्याच्याकडे ती शैली आहे ज्याच्याकडे ती क्वालिटी आहे अर्थातच पार्थ गावड एक उत्कृष्ट गोलंदाज. कमी वयात जास्तीत जास्त चर्चा सफाळ विभागात कुणाची असेल तर अर्थातच पार्थ गावड. वय वर्ष 16 आपल्याला पाहायला मिळत आहे. यस आणि मीत कालच्या दिवसात हाफ सेंचुरी ठोठावलंय मीत पाटीलने परंतु यावेळेस स्विच चिटकायला जातोय जीतू तरे. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार येतोय. SPL चौकार 4 धावा. थोडा धीर घ्या रे आता ही बारी आमची. थोडा धीर घ्या रे आता हाय बारी. कालच्या दिवसात मीत पाटील 2 मॅच साठी नव्हता परंतु तिसऱ्या मॅच मला 7 षटकारांचा समावेश राहिला. NCC सफाळे संघाचा यंग टॅलेंट. तत्पूर्वी जाऊया पार्थच्या गोलंदाजीचा समाचार घेण्याकडे. हा पुढचा चेंडू यावेळेस कट करायचा होता. चेंडूला मात्र आपण पाहतोय अगदी मिड ऑफ मध्ये मात्र चेंडू आला जिथून जर आपण पाहिलं तर सिंगल देखील मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 18 म्हणजे सर एक चर्चेतला आणि निश्चित स्वरूपात त्याच्याकडे ती स्किल आहे. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पूल सक्सेसफुल. वंडरफुल सुपर टायमिंग. चेंडू मागे गणेश कारभारी. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आगरवाडीचा मात्र एक दिग्गज व्यक्तिमत्व. क्रिकेटची भरपूर सेवा याच व्यक्तिमत्वांनी केली आणि आपण पाहू शकाल यष्टांच्या मागून भरपूर सामने बदलवण्याचं ज्यांच्याकडे कारनामा राहिलाय अर्थात गणेश कारभारी देखील आपल्याला बघायला मिळतात.
येस, यंदाची 40+ तर त्याने मिस केली कारण थोडंसं दुःखद घटना झाली होती. एकंदर आपण पाहू शकतात 24 धावा या स्कोर कार्डवर 1 विकेटचं पतन झालंय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे सध्या. चेंडू आपण फेकून झाल्यात 4. पार्थ गाभट पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटच्या धडावर चेंडू आला नाहीये. सिंगल येईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय सध्या 25 रन, लॉस ऑफ 1 विकेट. स्किल समोरण्याचा कार्यभाग मात्र असतो. अर्थातच भूपेश पाटील, रॉकी दादा यांची ती स्पर्धा आणि एक दिग्गज स्पर्धा येणाऱ्या काळात आपण पाहतोय. थोड्याच वेळात इथे या पिस्टन बैलाची देखील एंट्री होईल. आपण पाहतोय रॉकी ग्रुपला मथुर बैलाची एंट्री पाहिली होती. जाऊया मॅच कडे जिथे शेवटच्या चेंडूवर देखील सिंगल मिळाला आणि या सिंगलच्या कधी कधी काही सूचना असतात त्या सूचना बोलाव्या लागतात. नाही तर आम्ही नेहमीच रिलीज होत असताना पॉज घेत असतो. गोलंदाज झाले दुसरे मैदानावरती. या ठिकाणी आकाशने पहिलं षटक हाताळलं. 7 धावा दिल्या. तर या वर्षी सुद्धा बहुजन विकास आघाडीचा आमदार चषक या ठिकाणी ताटामाटात तुम्ही विरातन पारितोषिक महेश पाटील यांच्याकडं. शफल झाले, वर्कआउट करतायत ऑन साइडला. फटके मिळत नसतात, बनवावे लागतात. ओ व्हॉट अ फिल्डिंग. क्लासिक 20 ते 25 पावलं चालत असताना त्या ठिकाणी फिल्डर मॅग्निफिसंट कॅच घेत असताना आकाश असाच पद्धतीने क्रिकेटचं प्रदर्शन त्यांनी ओव्हरऑल दाखवलं या ठिकाणी. आणि संघाची धावसंख्या मैदानावर आपण बघतोय 8 असताना या ठिकाणी दुसऱ्याकडे 8 फॉर द लॉस ऑफ 2. तर राहुलसाठी जर 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक अल्पेश भोईरे. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन लॉफ करायचा प्रयत्न या ठिकाणी. बघा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विकेट्स मिळत जात आहेत. खूप सुंदर फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळते. GT11 माकडे आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना गौरव तरे यांचा संघ या ठिकाणी आपण बघतोय 3 विकेट्स आतापर्यंत त्यांनी काढलेत. विनायक बाद झाला, त्याच्यानंतर गणेश बाद झाला. आता मैदानावर संख्या बघा किती मोठी या ठिकाणी वाढलेत. 10,000 रुपयाचं कॅश प्राइस ठेवलंय महेश पाटीलने. या ठिकाणी 3 षटकार लागोपाठ मारले. तर 3 नाही 6 षटकार. 1 षटकार तुम्ही स्टेजवर मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टेनिस विश्व सन्माननीय कल्पेश गरज साहेब यांचं आगमन होते. 3य पारितोषिक त्यांनी दिले आहे. तर ते ट्रॉफी त्याबद्दल आम्ही सन्माननीय कल्पेश गरज साहेबांचा या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. सफाई प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक बांधले 240च्या खेळाडूंच्या माध्यमातून. बॅट अँड पॅटच्या मध्ये सिंधू चेंडूला ऑफ बॉल करून स्क्वाड ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय पॉइंटला. फलंदाज होते मैदानावरती प्रणित. ठरताना आपण पाहू शकणार आहात 9 धावा दूर आहे. एकंदर आपण पाहू शकतायत प्लेइंग फॉर्म बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. येथे रोखलं गेलंय. काही घाई करण्याची आवश्यकता नसेल. एकंदर खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्याने मात्र त्याचा खेळ दाखवला. यावेळेस पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. तिथे मात्र आपण पाहतो शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. केली जाते. गोलंदाज गोल मार्कवर यावेळेस मात्र शफल होऊन खेळला गेलाय. सुपर्ब एबी डिव्हिलियर्स ब्रँडन कमलेश दादांचं मात्र शुभ आगमन होत आहे. समाजसेवक, उद्योजक